मी नेहमी सांगतो पती पत्नीने घरात कसं राहिलं पाहिजे बोला ना. प्रेमाने राहिलं पाहिजे ना हो महाराज. हो प्रेम पाहिजे महाराज. हो कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल बसणारी मंडळी. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पुढचं नवरा आणि मागचं हा बोला ना मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे बोला ना. मागच्या हा मागच्या. पण मी तर सांगतो मागच्या चाकाने भाव खायची गरज बोला गरज नाही का. हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला एक सांगा बसणारी मंडळी साधा सोपा प्रश्न. पुढचं चाक खड्ड्यात गेलं मागचं हा खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा काय नाही. समतोल बॅलेन्स असावा. मी नेहमी एक वाक्य सांगतो बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा ते मायकच बघतं ते. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. महाराज तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या. असंच असतं महाराज. बॅलेन्स लय महत्वाचं आहे. समतोल असावं बाकी काय दुसरं महाराज. हो आनंदाने प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. ही दुर्गा ओळखा महाराज पहिली. या लक्ष्मीला किंमत द्या महाराज. तेव्हा नवरात्र पावल आपल्याला. विठाला 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 मग आजचा अभंग जो आहे मागणीपर प्रकरणातील आहे तुकोबारायांचा आहे. बघा याच्यामध्ये 3 प्रश्न आहे. मागतो तो भक्त मागत नाही तो वारकरी देव देतो पण घेत नाही ते संत. आता नीट लक्ष द्या. मागतो तो भक्त मागत नाही तो वारकरी देव देतो पण घेत नाही ते संत. मग याच्यामध्ये विषय असा आहे तुम्ही मंदिरात जाता का. अहो मंदिरात जाता का नाही मोठ्याने म्हणा ना. जाता का नाही जाता. काय मागता देवाकडं. अहो काय मागता काय सुखी काय सुखी भेळ. हा मला आवाज देऊ दे ना. सुखी ठेव कोणाला देवाला मला आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. आपण स्वार्थी महाराज. सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज. आपलं मागणंच निवळ स्वार्थी महाराज. हो पण संतांचं तसं नाही. बघा नामदेवरायांचं मागणं आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको. हे कोणाचं मागणं आहे. नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेम सुख दे वा 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 वा. एकदा गायक वादकासाठी टाळ्या वाजवलं पाहिजे महाराज. मग अशी सांगितलं टाळी कशी पाहिजे. वा वा. असा एखादी गोष्ट आवडली की टाळी वाजवत जावं म्हणजे उत्साह राहतो बाकी काय नाही. प्रेम सुख दे प्रेम. प्रेमाविना नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही बसणारी मंडळी. अहो काय नाही समाधानच नाही ना. आहे का समाधान. इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं. तिने हात वर करा.
बस 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 सगळ्यांनी बघितलं, बस खाली घ्या. एक दोन जणांनी केला होता हात वर बरं का, पण त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमच्या शेजार कोण आहे. घ्या बसून घ्या बसून घ्या. आज माणसाला समाधान नाही हो. काय समाधान आहे का? आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. हो, शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, नवीन न्यू ब्रँड बरं का, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं न देणं काय नाही त्याला. बोला पटकन. समाधान नाही, समाधान नाही हो. आज माणसाला समाधान पाहिजे महाराज. आजकाल समाधान नाही महाराज. आणि मग ज्याला समाधान नाही ना त्याला अटॅक लवकर येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही न्यूजमध्ये? 25 वयात अटॅक, 30 वयात. अहो हे काय अटॅक येण्याचं वय आहे का? आपले पूर्वज बघा ना, आजोबा पंजोबा कसे राहत होते. त्यांच्याकडे काय होतो? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर समाधानी असे. जास्त काही पैशांची हाव नव्हती तेव्हा, जास्त दवाखाने पण नव्हते हो. पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं का? माणूस कसे होते, माणसं कशी होते? समाधानी. समाधान लय महत्वाचे महाराज. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान फार महत्वाचं आहे महाराज. आपला विषय असा चालला होता, आपण जे देवाकडे मागतो त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, पण संतांचं तसं नाही महाराज. हो, आपण मागतो स्वतःकरिता, संत मागतात समाजाकरिता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. मग मागण्यात सुद्धा फरक आहे महाराज. आणि आज माणसं दिसतात ते सुखी, पण वरून आतून. आज माणसं वरून सुखी, आतून. महिला मंडळ पटकन बोला. वरून सुखी, आतून दुःखी महाराज. आता उत्तर द्या मला पटकन. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. आवाज आता माझ्यापर्यंत आला पाहिजे पुढचे 2 मिनिटं. माणूस आमदार झाला म्हणून, थोडा आवाज येऊ द्या. आमदार झाला म्हणून, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. बरं, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. वा, पोरीचं लग्न जमलं म्हणून, आवाज येऊ द्या ना, लग्न जमलं म्हणून, पण सासरची माणसं चांगली नाही म्हणून दुःखी. पोराला चांगले मार्क पडले म्हणून सुखी, पण त्याचा पुढं कुठं नंबर लागला नाही म्हणून दुःखी. गोरी बायको मिळाली म्हणून, गोरी बायको मिळाली म्हणून सुखी. हा बरोबर आहे. हा, गोरी बायको मिळाली म्हणून सुखी. हा, इकडे लक्ष द्या. हा, गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं ना आपलं पटत नाही म्हणून दुःखी. वा वा वा, जमलं. ह्या हे 12 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे, काय थांबते वय महाराज. हो, माणूस वरून सुखी हो, पण आतून दुःखी महाराज. पण सुख कशात आहे? सुख संतांजवळ आहे महाराज. सुख देवाच्या भक्तीमध्ये महाराज. सुख संत बाळूमामाकडे महाराज. आता तुम्हाला पटवून देतो मी. वा, हो, देवाच्या भक्तीत सुख आहे महाराज. हो, म्हणून मागणं जे ते विचार करून मागा. आपला प्रश्न असा आहे, मागताना विचार करून मागितलं पाहिजे महाराज. आपलं मागणं स्वार्थी आहे, संतांचं नाही महाराज. आता दुसरा प्रश्न माझा, दुसरा, देवाकडे गेल्यावर मागण्याची गरजच काय? देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं? देव कसा आहे? चतुरा, तो हुशार आहे ना देव. देवाला सांगायची गरज नाही. आणि मागणार आता हे मंदिर आहे बघा, मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है, वहां अमीर अंदर भीक मांगता है और गरीब बाहर भीक मांगता है. बघा, आतला जो भिकारी असतो तो देवाकडं कोटीनच मागत असतो, आणि बाहेरचा असतो त्याला 1-2 रुपयात तो समाधानी होतो. पण आतला, मग खरा भिकारी कोण? हा, कोणता? आतला. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झाले महाराज. आता मगाशी आम्ही कार्यक्रमाला येत होतो महाराज, आता रस्त्यात एक भिकारी आला. हा, गाडी थांबलेली होती आमची. त्याने काचा वाजवलं, काच खाली घेतली. त्याला वाटलं महाराज दिसतोय, पांढरे कपडे. मला म्हणला महाराज. म्हटलं बोला. तर म्हणलं 1-2 पैसा
द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, एक दोन पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय, खिशातले 10 रुपयाची नोट काढली दिली त्याला, म्हणलं जा. तो हुशारच, कुठला होता काय नो, पुढं गेला परत मागं आला. मला म्हणला महाराज, म्हणलं बोला ना, अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं आयो, मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का, वय भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का. तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी असतो काय फायद्याचं महाराज. हो, आता हा झाला विनोद, पण खरं आध्यात्मिक तुम्हाला सांगतो, खरा भिकारी कोण. नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी महाराज. तो 1 नंबरचा भिकारी. माणसाने असावं समाधानी महाराज. देवाकडे मागताना पण विचार करून मागितलं पाहिजे महाराज. आणि किती केलं तरी जे प्रारब्धात आहे तेच होणार आहे ना महाराज. ज्या गोष्टी प्रारब्धात आहेत तेच होणार आहे ना महाराज. सगळ्या गोष्टी प्रारब्ध आधीने, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं, सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या आधीने महाराज. तुम्ही काही करा. हो बघा, एकाचा जन्म जेलमध्ये झाला आणि एकाचा जन्म राजवाड्यात झाला. कोणाचा? हा, रामाचा. एका जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एकाचा दिवसा 12ला, एकाचा रात्री 12ला, एका जन्म पावसाळ्यात, एका जन्म उन्हाळ्यात, एकाचा अष्टमीला, एकाचा. तुम्ही म्हणाल कालाचे कीर्तन चालू झालं काय? तसं काही नाही. मी काय सांगतोय, देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का? अजिबात नाही महाराज. हो, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. अजून सोपं करून सांगू का तुम्हाला? हा, काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या, नीट आहे का बरं का, खालेलं ताट सुद्धा उचलायचं नाही, असं ढकलून द्यायचं. तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली. ज्याचं त्याचं, बोला पटकन, ज्याचं त्याचं प्रारब्ध. हो, आणि काहींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरण सहलीला चला. ती म्हणली मॅडम मी सहलीला येते, पण त्यासाठी माझ्या आईला कोणाच्या तरी शेतामध्ये काम करावं लागत, तेव्हा तिला 100 रुपये भेटतील, म्हणून मला सहलीला यायचं. बोला पटकन, सहलीला यायचं. तिला असा नवरा भेटला, कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. ज्याचं त्याचं प्रारब्ध. प्रारब्ध बदलता येत नाही. अजून सोपं करून सांगू का? लय सोपं आहे, तुम्हाला पाठही असेल तरी सांगतो. आहे का? कुंभाराने 3 मडकं केले. 1 मडकं धाव्याला वापरलं, 1 मडकं पाणी प्यायला वापरलं, 1 मडकं दहीहंडीला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. एका झाडाची फुलं तोडले, त्याचे 3 हार केले. 1 हार देवाच्या गळ्यात गेला, 1 हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, 1 हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? बोला पटकन. आहे का? नाही कळलं गवन? कळलं का नाही? अजून सोपं करून सांगू. पाणी एक आहे, मोटर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं. ज्याचं त्याचं नाही समजलं? अजून सोपं करून सांगू का? सांगू का? आहे का? एकच बाप आहे, 3 पोरं आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं. हा बोला ना, ज्याचं त्याचं प्रारब्ध. प्रारब्ध बदलता येत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज प्रारब्ध बदलता येत नाही, मग आपल्या हातात राहिलं काय? कर्म. प्रारब्धांना सुद्धा बदलता येत नाही, उद्या काय फरक नाही पडत. मग कर्म आपल्या हातात आहे ना, कारण जसं कर्म करणार तसं फळ भेटणार. कर्म चांगलं ठेवा महाराज, कर्म आपल्या हातात आहे. पण त्याच्यात असा मुद्दा आहे, काही वेळेला आपण पुण्य करायला जातो, घडतं काय? बोला पटकन. पाप. कधी कधी पाप करायला जातो, पण घडतं काय? पुण्य. म्हणजे पाप पुण्य सुद्धा आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. मग तुम्ही मला पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? तर पाप पुण्य बाळूमामाच्या हातात आहे. अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती,
सुंदर महाराज. मला सांगा गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? सोपं नाही महाराज. त्यासाठी घासावं लागतं महाराज. काही ना 7-7 वर्ष झाले अजून सा लावता येत नाही महाराज. सोपं नाही महाराज. दिसायला सोपं वाटतं. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? नाहीच आहे महाराज. हो, बोटं फुटतात वाजून तेव्हा सुंदर एवढं बोल वाजवत येतो. सोपं नाही महाराज. त्याच्यामुळे कष्ट आहे. 10-10 वर्ष कष्ट आहे महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? हां नाही, तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. मी गेल्यावर काय म्हणतात हे महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल आता इथं महाराज लोक सगळे आहेत, इथं सगळे वाजवणारे, आमच्याकडे सगळ्यांकडे बघून असं वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे. वाटत असेल ना थोडंफार तरी मनात कुठंतरी. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट बोलत जा मोकळ्या म्हणा. रॉकेट कुठं उडतं? रॉकेट कुठं उडतं? खाली येतं. अच्छा आकाशात. हां, रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडते वय विकास महाराज. आपण काय म्हणतो? रॉकेट काय उंच उडते. पण त्याचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. ज्याला कळलं नाही विकास महाराज त्याला डबल महाप्रसाद द्या. मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. सोपं नाही. बघायला सोपं वाटतं महाराज. सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. हो, अवघड आहे महाराज. पाण्यातला मासा झोप घेतो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज हे. हो, म्हणून आहे भगवंताने आपल्याला जन्म दिलाय. या देहातच, या नरदेहातच काय करता येईल ते करा. देवाची भक्ती करा. हो, माझं करण्यात मजा नाही ना, आहे का? हा, आपण सहज म्हणून जातो हे सगळं काय माझं आहे. हो, पण जेव्हा आपण माझं करतो का तेव्हा देव आपल्याकडे बघून हसत असतो. देव म्हणत असतो सगळा सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तू तर इथं 70-80 वर्षाच्या करारानं खाली आलाय. एकदा का तुझा करार संपला तुला याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाता येणार नाही. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले कर ले कर ले कर ले कर ले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. घरी म्हणतच जायचं महिला मंडळ पिंजरा, बोला पटकन पिंजरा खाली म्हणतच जायचं. काही केलं तरी पिंजरा खाली. आता उठल्यावर चप्पल बघताना बया माई चप्पल कुठे गेली? पिंजरा. हा, सगळं खालीच महाराज. काय नाही महाराज. वर काय घेऊन जाता येणार नाही महाराज. सगळं अवघड कार्यक्रम आहे महाराज. हो, मला सांगा बरं बसणारी मंडळी माझं नाव काय? बोला येडं वाकडं काय असेल ते. वैभव. बरं ठीक आहे. आता साधा प्रश्न आहे बरं का. मी जन्माला आलो तेव्हा मला नाव होतं का? बोलत जा मोकळ्या म्हणून. हा, नाव नव्हतं. उपजल या बालकाशी नाव नाही त्यापाशी ठेवल्या नावाशी होती तू. म्हणजे मी जन्माला आलो मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काही ठेवावं. बोला पटकन. काय? वैभव. म्हणून काही ठुलं वैभव. मग माझा साधा सरळ प्रश्न असा आहे, मी ते नाव घेऊन आलो नाही. नाव घेऊन आलो नाही. मग जे मी घेऊन आलोच नाही ते नाव माझं. पटकन बोला. माझं नाही. मग अजून पुढचा प्रश्न, मग ते नाव जर माझं नाही तर ते नाव खरं का खोटं? निवांत उत्तर द्या. वेळ खाजून एकदम डोकं खाजून उत्तर द्या. जे मी घेऊन आलोच नाही, जे माझं नाहीच ते नाव खरं का खोटं? नाव कसं? आता परत पलटायचं नाही. नाव कसं? वय महिला म्हणजे नाव कसं? खोटं. मग जर माझं नाव खोटं आहे, पुढचा प्रश्न बरं का,
जर माझं नाव खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट माझ्या नावावर असणारी इस्टेट म्हणजे महाराज तोंडावर बोलतात बा महाराज खोटा म्हणजे सगळं. आता पुढचा प्रश्न हा म्हणजे आता तुम्हाला कळायला लागले पुढचा प्रश्न म्हणजे आता जे सगळं आपण करतोय ते खऱ्यासाठी का खोट्यासाठी? पटकन पटकन बोला. हा बोला ना पटकन. खोट्यासाठी सगळं करतोय ते सगळं खोटे. आता पुढचा प्रश्न महिला मंडळ सोनं चांगलं आहे का वाईट हो? बोला पटकन बोला. सोनं चांगलं आहे का वाईट आहे? हा वाईट आहे द्या काढून. एवढंच माझे 2-4 वर्ष निघतील नाही का? हा म्हणजे सोनं चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. चांगल्या मार्गाने कमवलं तर कसं हो चांगले, वाईट मार्गाने कमवलं तर वाईट आहे. चांगल्या मार्गासाठी वापरलं तर चांगले, वाईट मार्गासाठी वापरलं तर वाईट आहे. फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवा. सोनं कसं आहे चांगले. आता पुढचा प्रश्न वैभव लहान होता जन्माला आला होता आता थोडा मोठा झाला आणि त्याच्या आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? काय वापरला? तू. वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? मी. वैभवच्या आईने शब्द वापरला हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा. बोला पटकन. माझा आहे. किती शब्द झाले? तू, मी, तुझा, माझा. किती झाले? 4. आणि या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचारा चालू आहे. किती शब्द हो? 4. तू, मी, तुझं, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला पटकन सगळं माझं आहे. तू इथं येऊनच दाखव मग. तू आहे आणि 4च शब्द. हे 4 शब्द वजा करा आणि वकिलाला म्हणाव चालू केस. होईल का? सगळं चाललंय या 4 शब्द. आता बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. हे जे 4 शब्द आहे तू, मी, तुझं, माझं हे ज्ञान आहे का अज्ञान आहे हो? बोला पटकन. हा अज्ञान. मग आपल्याला काय नाही? बरं कबूल झाले. काय नाही आपल्याला? ज्ञान नाही. ज्ञानच नाही ना आपल्याला. काय ज्ञान आहे बघा. काय ज्ञान आहे तुम्हाला सांगतो. जमिनीवरून 2 भावांची केस चालू होती 15 वर्ष. किती? 15 वर्ष. दोघं भाऊ मेले. जमीन तशीच राहिली. वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय नाही? ज्ञान नाही. ज्ञान पाहिजे हो. आता ज्ञान नाही महाराज. नुसतं ज्ञान असूनही उपयोग नाही. जोडीला भक्ती पाहिजे, जोडीला वैराग्य पाहिजे. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती याचा संगम पाहिजे महाराज. तेव्हा गोष्टी सफल होत असतात महाराज. हो म्हणून माझं माझं करू नका. माझं माझं करणं हे झालं अज्ञान. आणि इथं आपण येताना काय आणलं नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही, मधलं आपलं नाही, हे झालं ज्ञान. हे ज्ञान माणसाला पाहिजे महाराज. आता हे ज्ञान राहिलं नाही हो. असा पण जन्माला आलाय तो जाणारच आहे. एक जण माझ्याजवळ आला मला म्हणला महाराज यम लई वाईट. काय म्हणला? यम लई वाईट. मी म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या भावाला घेऊन गेला. एक जण म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखा चांगला देव नाही. तो म्हणला कसं काय? म्हणलं यम असा डायरेक्ट घेऊन जात नाही. तो अगोदर माणसाला 3 मिस कॉल देतो आणि 4थ्यांदा घेऊन जातो. तो मला म्हणला महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं अरे यमाकडं तुझाच काय अख्ख्या खानदानाचा नंबर आहे. मग म्हणलं ऐक यम असा येत नाही, 3 मिस कॉल देतो. मग पहिला मिस कॉल त्याला मी सांगायला सुरुवात केली. आता मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 80 ते 90% लोकांना पहिला मिस कॉल आलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? काळे केस पांढरे होणे हा यमाचा. हा हा महाराज म्हणतात माझे लय झालेत. माझे व्हायला लागलेत. हा पहिला मिस कॉल दिला काळे केस पांढरे होणे. पण लोक एवढे हुशार निघाले. वे हा काय गेलं? काय पेंटिंग?
काय केले कलर, हा कलरिंग केलं, डाय केलं, पण त्यांना मिस कॉल समजला. बोला पटकन, मिस कॉल समजला नाही. पण यम म्हणलं ठीक आहे बाबा, पहिली भूलचूक माफ, पहिली माफ बाबा. मग दुसरा मिस कॉल दिला. दुसरा मिस कॉल, डोळ्याची पावर कमी केली, डोळ्याची पावर कमी करून टाकली. पण लोक हुशार, हा डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल समजला. बोला पटकन, मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला आता जाऊ दे, तुझं नाही माझं नाही, एक शेवटचा चान्स. तिसरा मिस कॉल दिला बुवा यमाने, पुढचे 2-4 दात पाडून टाकले. लोक हुशार, हा तुमचे तर काय म्हणतात, बचाळ. हा 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 हा, वा वा वा. हा काय म्हणतात, बचाळ का, हा ते बसवलं, पण मिस कॉल समजला. हा हा बरोबर आहे, बचाळ. मी तर गेलतो मागं, गुलेवाडीला कार्यक्रम होता संगमनेरला महाराज, तिथं पण तीच बोलले ते बचाळ का काय. हा आमच्या इथं काय कवळी म्हणतात, कवळी, कवळेच ना तुमच्या इथं, कवळी माहिती म्हणतात ना, इकडे म्हणतात बरं. हा म्हणजे, पण मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला बाद झाला, कवर खेळायचं मिस कॉल, मिस कॉल. यम म्हणला आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, मेसेंजर नको, टेक्स्ट नको, मेल नको, हा 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 अजिबात नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल रिसिव्हच करावा लागतो, दुसरा पर्यायच नाही. मग तुम्ही शेतात असो, घरात असो, नाही तर कीर्तनात असो, तो कॉल उचलावाच लागतो, पर्याय अजिबात नाही महाराज, पर्याय नाही महाराज. हो सगळे गेले, आपण हे जाणारे महाराज, आपले पूर्वज गेले, आपण एक ना एक दिवस जाणारे महाराज. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे. हो आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळे जाणार, आपले जाणार आहे महाराज, सगळेच जाणार, काय नाही राजा महाराज. म्हणून चांगलं वागा, चांगले कर्म करा महाराज, चांगलं बोला, चांगलं वागा. परमार्थामध्ये माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं याच्यात बदल झाला पाहिजे. काय परमार्थ करून फायदा आहे महाराज. निदान चांगलं बोललं तर पाहिजे ना, लोकांना बोलायचं कळत नाही महाराज. मी एका ठिकाणी कीर्तन, कर्नाटकमध्ये होता, कर्नाटक जाजनमुगळीमध्ये कार्यक्रम होता. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक माणूस आला बुवा माझ्याजवळ, पाया पडला, खिशातून 500ची नोट काढली आणि ठेवली ना माझ्या पायावर. हे म्हणलं नोट कशासाठी, तर म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठं चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती, तर कशी काय चालवणं, काय लय अवघड महाराज. बोलायचं कळलं पाहिजे महाराज, हो चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो तुमच्यामध्ये समजा महिला मंडळ, उदाहरणार्थ जर उन्हाळ्यामध्ये पाहुणा आला एखादा समजा तुमच्या घरी उन्हाळ्यात, तर तुम्ही त्याला काय म्हणता, काय घेणार बाबा, चहा घेणार का, बोला पटकन, चहा घेणार का, सरबत बाबा चहा घेणार का, काय ऊन आहे, चहा घेणार का, सरबत. असाच एक उन्हाळ्याचा पाहुणा आला घरी, घर मालकाने विचारलं बाबा काय घेणार, चहा घेणार का, सरबत. आता ते असंच हुशार, ते म्हणलं असं करा, चहा उस्तोर सरबत द्या. चहा उस्तोर म्हणजे हा दोन्ही पण द्या.
बोलायचं कळलं पाहिजे ना. तो काय म्हणला चाऊस तोर सरपत द्या. घर मालक हुशार होता. कुठला होता? हा गणेशवाडी. आता कसं म्हणले गणेशवाडीचे माणसं हुशार महाराज. तो म्हणला तुम्ही घर मालक म्हणला त्याला एक काम करा, तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे, तुम्हाला बोलायचंच कळत नाही तर काय पाहुणे, तुम्ही निघा. म्हणजे बोलायचं कळलं पाहिजे महाराज. बघा बोलणं कसं पाहिजे, साचानी मितले जैसे रस शब्द जैसे कळोळ अमृताचे. माणसाने चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो. आणि माणूस रागात तर काही बोलून जातो आजकाल. राग, मी नेहमी सांगतो, राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ना ते शांत बसायला, खरी ताकद. बघा शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून माणसाने विचार करून बोललं पाहिजे. कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं. विचार करून बोला महाराज. आता काय विचार नाही महाराज. हो. माणसाचं चांगलं बोलणं पाहिजे, चांगलं वागणं पाहिजे महाराज. हो. परमार्थामध्ये एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल, एखादा बोल नाही वाजवता आला काय प्रॉब्लेम नाही, एखादी चाल नाही म्हणता आली काय विषय नाही ना महाराज. एखादा अभंग न आला काय प्रॉब्लेम नाही. पण परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आचरण. आचरण बिघडलं परमार्थ संपला महाराज. हो. हे कोणी पाठ करतं, अभंग कीर्तनही कोणी करतं, आता काय त्याला काय नाही, पण आचरण लई महत्त्वाचं, हे सांभाळलं पाहिजे महाराज. हो. आचरण चांगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो. चांगले कर्म पाहिजे. जे वाईट कर्म आहेत महाराज त्या वाईट कर्मापासून लांब राहिलं पाहिजे. हेच अभंगाचं दुसरं चरण. सोडवी दातारा हे मग सोडवी दातारा मग सोडवी दातारा ला 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 मग सोडवी दातारा. सासू सुनाला देव प्रसन्न झाला. आता समजा, आता होणार तर नाही पण झाला बाबा, समजायचं आपलं. सासू सुनाला देव प्रसन्न झालं. प्रसन्न झाल्यानंतर बाबा म्हणजे आपला विषय काय झालं, मागायचं कळलं पाहिजे बरं का देवाकडं. आज मागणी प्रकरणात अभंग प्रसन्न झाला बाबा देव. आणि देवानी अट घातली. अट अशी घातली की सून जे मागन त्याच्या डबल सासूला. महिला म्हटलं सून जे मागन त्याच्या डबल. म्हणजे उदाहरणार्थ समजा सुनानी मागितलं 1 तोळा सोना, सासूला 1 तोळा मागितलं, सासूला किती? हो किती 2. असं म्हणजे मोठ्या बोला म्हणजे मला कळलं. हां म्हणजे सून जे मागणं त्या डबल सासूला कळलं. पण ती सून लई हुशार होती. सून कशी होती? हो कशी होती? हुशार होती. कुठली होती? हां गणेशवाडीचीच होती. आणि गणेशवाडीच्या सुना कशा? माणसं कशी? तुम्हाला काही शंका पिंका काय? अजिबात नाही. मला ती हुशारच. ती म्हणली देवा मला कळलं बाबा, मी जे मागन त्याच्या डबल सासूला, एवढं कळलं मला. पण त्याच्या पुढं जाऊन मी विचारते किती वेळा मी मागू शकते बाबा, किती वर आहे? देव म्हणला 3 वर आहे, 3 वरदान आहे, तू 3 वेळा मागू शकते. ठीक आहे ठरलं महाराज. पण सून कशी होती? अहो कशी होती? कुठली होती? गणेशवाडीची. ती हुशारच ना. ती म्हणली देवा पहिला वर मला असं द्या, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासू अहो तिला काही दिसनीच, आंधळी झाली. देव म्हणला तथाच तू. आता राहिलं किती? 2. दुसरं वरदान ती मागायला लागली. पण ती सून कशी होती? अजून हुशारच होती का? हां हुशार होती. कुठली होती? गणेशवाडीची. हां ती हुशार. ती म्हणली देवा मला दुसरा वर असा द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासू जागेवर बसली. सत्य जागेवर बसली, हालता येईनी. आता राहिला एक. देव म्हणले शेवटचं राहिला, जरा विचार करून माग. पण सून कशी होती? कुठली होती? गणेशवाडीची. लय हुशार. ती म्हणली देवा शेवटचा वर असा द्या, शेवटचा वर असा द्या, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग झटका, त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय मायग. देव प्रसन्न झाला. मागायचं नाही ना कळलं महाराज, मागायचं कळलं पाहिजे.
हो. आणि सगळ्यात पटकन प्रसन्न होणारा देव कुठला? बोला पटकन. हा, चालायचं. लहान मुले देवा घरची. मोठ्याने म्हणा, लहान मुले देवा घरची. आणि मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असत? चला चला आपण जरा जागे परत. हा, सगळ्यात पटकन देव प्रसन्न होणारा कुठला? महादेव, भोळा दैवत. लवकर प्रसन्न होतो. शिवा भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. मग असाच महादेव तिघांना प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर पहिल्याला म्हणला, माग तुला काय पाहिजे. आता हे तिघ येडे होते. पहिला म्हणला, देवा मला तर काहीच नको, माझ्याकडे सगळे, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. देव म्हणले माग पटकन. तो म्हणला, देवा असं करा, चिंचची झाडं 1 कोट. चिंचेची झाडं आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? बोला ना पटकन, आपला टाइम नाही. चिंच झाडं किती? आणि प्रत्येक पानाला माल झाला किती? आता ते घरी गेल्यावर विचार करा. हा, आता महादेव भोळा दैवत म्हणलं तर तास तू. आता राहिले किती? 2. 3 जण होते ना, एकाच झालं, 2 राहिले. दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे. तो म्हणला, देवा मला तर काहीच नको बाबा. पण आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसा गप राहणार, मी मागतो. देव म्हणले माग. असं करा देवा, ज्याच्याकडे चिंचेची झाडं आहे का, ते सगळे चिंचेची झाडं कापा. त्याच्या खोडापासून फळ्या बनवा. त्या फळ्याचं कपाट बनवा. ते नोटा तोडा. कपाटात कुलूप, चावी फक्त मायक द्या. देव म्हणले तथास्तु. आता राहिला 1 तिसरा. तो लई हुशार. कुठला? सगळे हुशार इथंच आहे काय? तो हुशारच. हा, इथले लोक हुशार महाराज. तो हुशार. तो म्हणला, देवा मला पण काहीच नको, पण या दोघांनी मागितलं म्हटलं मला मागावं लागते. देव म्हणले चालतंय माग. तो म्हणला, देवा असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आल्यात त्याचं लग्न व्हावं. लग्न, पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. त्याच्या टाळी वाजवण्यासारखं काय होतं? दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं काय फायद्याचं महाराज? चालायचंच. विनोद आवडला असेल तुम्हाला, पण तिथंच घेण्यासारखं काय नाही महाराज. दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं फायद्याचं नाही महाराज. मागण्यात फरक आहे महाराज. आपलं मागणं स्वतः करीत आहे, पहिलं वाक्य सांगितलं होतं. आणि संतांचं मागणं समाजाकरिता महाराज. म्हणून चांगलं मागा देवाकडं, चांगलं मागा. हो बाळूमामा इथं तुमच्याकडं जवळ आहे महाराज. एवढं तुम्ही भाग्यवान माणसं आहे महाराज. रोज तुम्हाला दर्शन आहे महाराज. हो देवाकडे मागताना विचार करून मागा महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा म्हणून मागताना विचार करून मागा महाराज. तुकोबरा म्हणतात मज सोडवी दातारा
कर्मापासून दुस्तर चांगलं मागा महाराज. हो हो बघा, कधी कधी आपण कीर्तनात एखादं वाक्य बोलतो, लोक वेगळाच अर्थ घेतात महाराज. हो इकडे लक्ष द्या महाराज. हो मी एका कीर्तनात म्हटलं महाराज की जसं पेराल तसं, बोला पटकन, जसं पेराल तसं उगवेल. त्याला प्रमाण आहे ना, शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी, जे पेराल ते उगवणार ना महाराज. हो कीर्तन झालं, एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज तुम्ही बोललेच का? म्हटलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. मग तो साप चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला महाराज शेंगदाणा आहे, शेंगदाणा पेरल्यानंतर टरफला आलं कुठून? जे पेराल तेच. मग त्याचं म्हणणं असं होतं की शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? टरफल यायचा विषयच नाही ना, कारण जे पेराल ते उगवेल, त्याचं असं म्हणणं होतं बरं का. मी म्हटलं पण आतमध्ये आहे ना. तो म्हणतो नाही नाही, जे पेराल ते. माझी अकलच बंद झाली. 2 मिनटं मी जागेवर बसलो. पण मी हुशार, त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही देणार, मला घरी चहा प्यायला नाही. वय तो म्हणलं ठीक आहे. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही. अरे म्हणलं फक्त चहा, कप कप नाही. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हणलं बावळा टरफल्याशिवाय कुठे शेंगदाणा असतो का? म्हणलं. तो म्हणला महाराज, तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागता? म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? बोलायचं कळलं पाहिजे महाराज. कधी कधी आपण एक बोलतो, लोक वेगळा अर्थ घेतात, आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच. बोला पटकन, ऐकतीच नाही. ऐकलं पाहिजे हो. आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं तरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, सरते शेवटी काळ बांधून येईल. सरते शेवटी सरते शेवटी काळ बांधून येईल. सरते शेवटी एका जनार्दनी आमचा काय वाजा येईल. एका जनार्दनी आमचा काय वाजा येईल. आमचा काय वाजा येईल. एक साथ टाळ्या, टाळ्या टाळ्या टाळ्या. दाताचं दातवण घ्या ग कोणी. एक साथ टाळ्या, टाळ्या थांबलेल्या पाहिजे. एक टाळी माग बसलेले, माग माग आवाज एक साथ आला पाहिजे. दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळामणी. 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 दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी. तुम्ही वाजवलं नाही तर पुढे जाणार नाही. हा कुंकू 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 घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी बोला.
थोडा आराम करायचा आपलं वाजू दे. या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया अहम वागा सोम वागा प्रेम नगरवारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माग बसलेली दिसतात मला बरं का तुम्ही टाळ्या टाळ्या एवढ्या पब्लिकचा आवाज कसा आला पाहिजे ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सोम वागा प्रेम नगरवारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी दादा शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजाजी राजी असा सरदार शिवाजी राजाजी राजी सगळ्यांच्या हातवरती हात 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 माग बसलेले हात पिंगळा महाद्वारी बोला बोली तो बेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोला तो बेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोला बोली तो बेगा पिंगळा महाद्वारी बोला तो बेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोला बोली तो बेगा पिंगळा महाद्वारी बोला बोली तो बेगा पिंगळा महाद्वारी वा 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 एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून घ्या महाराज ओ साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज
संतांनी सांगून ठेवले 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी. लोक ऐकत नाही आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकत नाही. बोलले अवघड महाराज. आपलंच काय हो, आपलं त्या विषय सोडून. तुकोबरायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबरायांचं ऐकलं नाही. तुकोबरायांचं ऐकलं नाही, अजिबात ऐकलं नाही. इथं तुकोबराय आपल्या सासूबाईला म्हणतात मामी तुकाराम महाराज, ते हळूच म्हणते तुकाराम महाराज. सासूबाईला म्हणले मामी पवित्र तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. पण मामी म्हणले जावय बापू मी माळ घालणार नाही, ते देवदेव करणार, मला इंटरेस्टच नाही, मी करूच शकत नाही, ते सगळं तुम्हीच करा. तुकोबरायन वारंवार सांगायचे मामीला, पण मामी ऐकत नव्हती. तुकोबर म्हणायचे तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. तुकोबराय नेहमी सांगायची, पण मामीचं वर्म चुकल्यामुळं तिने शेवटपर्यंत काय तुकोबरायांचं ऐकलं? बोला पटकन, ऐकलं नाही. शेवटी मनाच्याच मार्गाने गेली आणि मनाच्या मार्गाने गेल्यामुळे परिणाम असा झाला की तुकोबरायांच्या सासूबाईला गाढवाच्या जन्माला जावं लागलं. कशाच्या? गाढवाच्या. तुकोबराय एकदा झाडाखाली चिंतन करत बसले होते. एक समोरून गाढव चरत 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 आलं बाबा तुकोबरायांजवळ. आता तुकोबरायांचा ज्ञानाचा भक्तीचा वैराग्याचा साठा भरपूर. त्यांनी लगेच जाणलं हे गाढव नसून कोणी? हा सासूबाई. त्यांना लगेच कळले गाढव नसून कोणी? मामी. मग तेव्हा तुकोबराय कळकळीने म्हणतात मामीला, काय म्हणतात माहिती का? आहो आहो मामी. कोण म्हणलं? तुकाराम महाराज. आहो आहो मामी वर्म चुकल्या हो तुम्ही. आवाज येतो ना माग? नाही तर अजून जोरात व्हायला. आहो आहो मामी वर्म चुकल्या हो तुम्ही. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी. 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 आता कशाची पुरणपोळी. तुमच्या त्या गाढवाला पुरणपोळी चारतात का? वय माग बसलेले का गाढवच नाही? आता कशाची पुरणपोळी सदा उकिरंग घोळी. आता कशाची पुरणपोळी सदा उकिरंग घोळी. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी. 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 हो, तुकोबरायांच्या सासूबाईंनी तुकोबरायांचं ऐकलं. बोला पटकन, ऐकलं आणि शेवटी कोणाच्या मार्गाने गेली? मनाच्या. परिणाम मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. हरिपाठी स्थिरावला तो चितण्या. हरिपाठी स्थिरावला तो मुकला. हरिपाठी स्थिरावला तो चितण्या. हरिपाठी स्थिरावला तो चितण्या. हो, मनाच्या मार्गाने गेल्यामुळं परिणाम असा झाला तुकोबरायांच्या सासूबाईंना गाढवाच्या जन्माला जावं लागलं. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या, संतांचं ऐकायचं का? का का गाढवाच्या जन्माला जायचं? सोपा प्रश्न आहे का नाही? आपणच ठरवायचं महाराज, नाही तर लय अवघड महाराज. चुकून समजा तुम्ही आज बैलपोळा आहे, चुकून तुम्ही बैलाच्या जन्माला गेले, जाऊ नये पण गेले, समजा गेले तुम्ही, लय चूक आहे का? ऊसाच्या गाड्या व्हाव्या लागतात, वरून चापकाची फटकी, डोळ्यातून अश्रू येतं, पुसायला कोणी नसतं, लय अवघड महाराज. हो, समजा तुम्ही कुत्र्याच्या जन्माला गेले, जाऊ नये पण हा असं समजायचं गेले बुवा, लय सुख आहे का? हा हा जो येईन तो हाड, तिरस्कार शिवाय काय नाही. एखादा नशीबवान असतो, गाडीत फिरतो, पण ते प्रत्येकाचं नाही ना नशीब मार. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, अजून जरा अजून सोपं करून सांगू का, जर आपण डुकराच्या जन्माला गेलो, जाऊ नये पण समजायचं गेलो, अवघड महाराज.
मी नाही सांगत, संत वर्णन करतात बघा. शेरनी का एक ही बच्चा आखे गाव को धाक, शेरनी का एक ही बच्चा आखे गाव को धाक, डुकरीन के 10 बच्चे पूरा गाव साफ. आमंत्रण द्यायची गरज नाही, सगळं साफसफाई महाराज. स्वच्छता भारत अभियान, एक पाऊल स्वच्छते. महाराज लय अवघड महाराज. म्हणून संतांचं ऐका महाराज, भगवंताचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. आपली भक्ती म्हणजे निवळ, आता सांगू का तुम्हाला, सांगू नये, पण भक्ती 2 प्रकारची, एक डोळस भक्ती आणि एक आंधळी भक्ती. आपली भक्ती कशी? आंधळी, डोळस नाही, आपली भक्ती आंधळी. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. महिला मंडळ, आता शेवटचे 5 मिनटं 5-10 मिनटं घेणार, जास्त घेणार नाही, फक्त माझ्याशी बोला तुम्ही. तुम्हाला कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता, मोठ्याने थोडा आवाज येऊ द्या. कढीपत्ता, कढीपत्ता माहीतच नाही का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? हां, मोठा आवाज येऊ द्या. झाडावर असा हिरवागार, काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला, काय? आवाज मोठ्याने येऊ द्या, काय? कढीपत्ता. हो, एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला, काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो, कोण? कढीपत्ता. हां, ठीक आहे, कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. अजिबात नाही. हां, जसं घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले, लसूण, कोथिंबीर. तुम्हाला अनुभव बाबा. हां, कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं आणि दिलं त्याला टाकून, असं बोंबललं, कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर निघायला लागलं, पळायला लागलं, कोण? कढीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं, जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं, काय? मग महिला म्हणजे पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता, ना प्रॉफिट ना लॉस महाराज, निवळ आंधळी भक्ती महाराज. त्या भक्तीला किंमत नाही ना. तुकोवरांचा तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. हा, भक्ती डोळस असावी महाराज, आंधळी नसावी महाराज, आंधळी नसावी. हो, आता नागपंचमी झाली मागं, वय तुम्ही नागपंचमीला कुठं जाता? कुठं? वारुळाव. वारुळाव, बरोबर का नाही? कुठं जाता? वारुळाव. कशाला? कोणाची पूजा करायला? नागाची पूजा करायला जाता वारुळाव, बरोबर का नाही? मग तुम्ही एवढ्या मनोभावाने पूजा करतात, मग नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतो. तो म्हणतो चला आता आपण हिला घरी जाऊन दर्शन देऊ. एवढ्या लांबून चालत चालत बाई आली, एवढे श्रद्धेने आली, मी प्रसन्न झाले बाबा, आता हिला आपण घरी जाऊन दर्शन देऊ. मग नाग तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही असं म्हणता का, या 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 महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा बसा म्हणता का? वय काय करता? समजा आलाच बाबा नाग तुमच्या घरी, काय करता? अहो म्हणा ना, काय करता? काठी. मग तुम्ही नागपंचमीच्या दिवशी काय करत होते? तिथं पूजा केली आणि घरी आल्यावर काठीनं पूजा. मग ही कुठली भक्ती बाबा? या भक्तीचा काय फायदा महाराज? या भक्ती काय कामाची नाही महाराज. मी नाही सांगतात, कभी महाराज सांगतात, सोने चांदी का नाग बनाया पूजन लोक जुगाई रे, सोने चांदी का नाग बनाया पूजन लोक जुगाई रे, जिंदा नाग जब घर में निकले ले काठी दमकाए रे, कैसे भजन बिना तरियो. हो, वडील ज्यावेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही, आणि वडील गेल्यानंतर अख्ख्या गावाला आमंत्रण करतो, पंचपक्वाने खाऊ घालतो, मग कावळ्याला म्हणतो. आणि जिवंत होते तोपर्यंत सुखाचे 2 घास खाऊ दिले नाही महाराज. कबीर महाराज वर्णन करतात, जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए, जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए, मुठ भर चावल हाथ में वाटी कौआ बाप बुलाए, कैसे भजन विना तरियो. मला सांगा बसणारी मंडळी, दगड सजीव का निर्जीव? बोला पटकन. निर्जीव. आणि बकर, मग एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण
घेतो. हो, बकरा मारा पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, पूजा रकुमाईच्या वरा. पण आपण कुठला बकरा मारतो बघा, आंधळी भक्ती करतात. हो, सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कैके काटा, सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कैके काटा, मास मास सब आदमी ने खाया देव रह गया भूखा, कैसे भजन विना तरियो. आणि शेवटी कबीर महाराज सांगतात की लोकांना येड लागले, लोकांनी खरा देव दिला सोडून लोक खोट्या देवाच्या नादी लागले. महाराज कहत कबीर सुन बाई साधू दुनिया बड़ी दीवानी रे, कहत कबीर सुन बाई साधु दुनिया बड़ी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया बाप के पीछे भागी, कैसे भजन विना तरियो, अनाड़ी दुनिया भजन विना तरियो, अनाड़ी दुनिया भजन विना तरियो, अनाड़ी दुनिया भजन विना कैसे तरियो. म्हणून डोळस भक्ती करा महाराज, आंधळी भक्ती करू नका. डोळस भक्ती कोणती? ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आणि देवाला कोणती आवडते? संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार देवाच्या चरणी वळवा, हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. आणि ती भक्ती आपण केली पाहिजे. आणि कर्म कसे पाहिजे? चांगले पाहिजे. तुकोपर्यंत मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तारा. पुढं म्हणतात करीसे अंगीकार तरी काय माझा भार. देवाला आपला काय भार होणार आहे का? नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा पाही. कारण आपल्याला जीवन देणारा भगवंत आहे, आपल्याला जीवन देणारा नारायण आहे महाराज. देव सगळं आपलं भलं करणारे, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. अभंगाचं शेवट. जीवीचा जीवना, जीवीचा जीवना, जीवीचा जीवना, जीवना, जीवीचा 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 जीवना. तुका म्हणे नारायण, तुका म्हणे नारायण, तुका म्हणे नारायण. मज सोड विदातारा, मज सोड विदातारा, मज सोड विदातारा, मज सोड विदातारा. कर्मापासून दुसरा, कर्मापासून कर्मा
जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. हो, ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आमचे परममित्र हरिभक्तपरायण विकास महाराज देवडे यांचा पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच हा टाळ्या टाळ्या सांगायला लागलो ज्यांनी सुंदर अशी चाल गायली महाराजांचं आदेश महाराज आणि तेजस महाराज या दोन्ही महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज सुंदर गायन केलं, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी मृदुंगाची साथ दिली प्रमोद महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या महाराज. वा, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन महाराज. तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो सेवा आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हरी विठ्ठल बोलिले वाटून उतरे क्षमा पराज महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार ना तुला क्षमा पराज महाराज तुला म्हणे पाणी
आदरणीय हरिभक्ती परायण माझे जिवलग मित्र, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि ज्यांच्या नावातच वैभव आहे, आदरणीय हरिभक्ती परायण वैभवजी महाराज गाडवे पुणे यांनी अतिशय गोड कीर्तन सेवा केली. सगळ्यांना हसवलं. एकदा जरा सर्वांनी जोरदार टाळी द्या. अनेक जीवनातील सूत्र सांगून मानवी जीवन जगत असताना माणसानं काय तत्वाचं अंगीकरण करून जीवन जगायला पाहिजे, कशा पद्धतीनं जीवन जगायला पाहिजे, खरं समाधान कशात आहे, खरं सुख कशात आहे, मानवी जीवनाचं सार काय, हे खऱ्या अर्थानं वैभवजी महाराजांनी आपल्याला पटवून दिलं. एकदा पुन्हा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. माझ्या जिवलग मित्रापैकी एक खऱ्या अर्थानं कीर्तन क्षेत्रातलं जिवलगापैकी एक नाव असेल तर आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज आहेत. आणि आवर्जून एक बोलेल, आत्तापर्यंत सर्व महाराष्ट्रातल्या कीर्तनकारापैकी या मंदिरासाठी भरघोस मदत करणारे कीर्तनकार म्हणजे वैभव महाराज आहेत. त्यांच्या घरी माझं कीर्तन झालं तर घराच्या वास्तुशांतीनिमित्त आणि मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त. त्यांच्याही घरी खूप मोठं मंदिर आहे. त्या कीर्तनानिमित्त गेला असताना त्यांनी आणि आमचे काका बाबा 15,000 रुपयाची वर्गणी आपल्या मंदिराला त्यांनी दिली. ते एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं असे महाराज कमीत, महाराजांचे बंधू या ठिकाणी शूटिंग करतायत, त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर वडीलसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकदा आमच्या बाबांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. कारण कीर्तनकार कीर्तन करत असताना काही अडचणीत आम्हाला माहिती आहे, पण स्वतः बंधू आणि भाऊ कायम, वडील आणि खऱ्या अर्थानं बंधू कायम त्यांच्या पाठीशी उभं असतात. जिथं जाईल तिथं वडील संपूर्ण कीर्तन होईपर्यंत उभं असतात. हा माझा अनुभव मी बऱ्यापैकी बघितला आहे. निश्चित त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे सहकारी असतील सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांनी कीर्तनाला गोड साथ केली, आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट, भजनसम्राट, युवा कीर्तनकार तेजस्जी महाराज गायकवाड, तेजस्जी महाराज गायकवाड, तेही आज आईसोबत आहेत, वडीलही सोबत आहेत. त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा. कायम आपल्याला ते सेवा देत असतात. त्याचबरोबर युवा कीर्तनकार, स्वरसम्राट, भजनसम्राट, आपल्या परिसराचं भूषण, आदरणीय माझे जिवलग मित्र आदिजी महाराज हरिहर आज वहिनींना सोबत घेऊन आले. त्याचा जोरदार टाळी वाजवा. आता राहिला प्रमोद, फक्त त्याचं लवकर वहिनी जोडीने देऊ बी हळूहळू, काय अडचण नाही यायचे. प्रमोद महाराजांसाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय आपल्या गावाचं भूषण, ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, ते आदरणीय हरिभक्तीपरायण हरी महाराज कायगुडे असतील, टाळी वाजवा. आमचे रामभाऊ महाराज देवडे असतील, उद्धवजी महाराज कायगुडे असतील, पोपट धुरगुडे असतील, इकडे शुभम पाडुळे असेल. त्याचबरोबर आपल्या गावाचं दुसरं भूषण युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण ठोंबरे महाराज आज उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर पांडुरंगजी महाराज धुरगुडे आहेत. त्याचबरोबर चंदू मदने महाराज आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. गावातील परिसरातून आलेल्या सर्व भावी भक्तांचे मनापासून स्वागत करतो. आज पावसामुळं मागं ट्रॅफिकची अडचण आहे, पब्लिकची पार्किंगची थोडी तुम्हाला त्रास झाला असेल, गाड्या इकडे तिकडे लावावं लागल्या असतील, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्व आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, मामांची सेवा केली, सर्वांना मनापासून धन्यवाद. आरती होईल आणि नंतर सर्वांनी लगेच महाप्रसादाला जिथं जागा मिळेल, जितकी जागा मिळेल त्यांनी बसून घ्या. शक्यतो आधी महिला मंडळीला बसू द्या, नाही पाऊस येणार, काही अडचण नाही येणार. आरतीची तयारी झाली, लाईटी सगळ्याला हवा, आता काही अडचण नाही. थोडा लाईटचाच प्रॉब्लेम येतो. सिस्टम आपण सांगत नाही, कारण सिस्टमचा खर्च भरपूर असल्यामुळं आपण संस्थांची सिस्टम केली, पण पुढच्या वेळेस अजूनही दुरुस्ती काय राहिल्यात त्या सगळ्या करता येतील. आमचे अकोल्याचे पाटील आले, त्यांचा मिक्सर वगैरे सगळे घेऊन आले ते, पण म्हणलं आता जोडण्यात टाईम घालू नका, पाऊस आला तर त्याचं वाटोळ होईल सिस्टमचं मिक्सरचं. त्यामुळे त्यांनी लावली. ते म्हणले महाराज पुढच्या अमावशीपासून मी सगळं माझं घेऊन येतो. एकदा त्यांना पोलीस पाटील आहेत ते अकोल्याचे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी. त्याचबरोबर आमचे सरपंच वगैरे धनगरवाडीवरून बी आलेले.